नेब्युलायझर चांगलं की इनहेलर चांगलं, पालकांना नेहमी याचा संभ्रम असतो. नेब्युलेशनद्वारे औषध श्वसननलिकेमध्ये अप टू 10% जातं, तेच औषध इनहेलरमध्ये अप टू 10 to 40% जातं. नेब्युलेशनचा एक डोस आपल्याला श्वसननलिकेमध्ये पोहोचण्याकरता 10 ते 15 मिनिटं लागतात. तेच डोस आपल्याला इनहेलरनी बाळाला देण्याकरता 30 to 40 सेकंद लागतात. नेब्युलेशनचं इन्स्ट्रुमेंट हे बल्की असतं, त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये कॅरी करायला डिफिकल्ट असतं. इनहेलरचं इन्स्ट्रुमेंट हे छोटं असतं, हँडी असतं, ते आपण कुठे पण ट्रॅव्हलिंगमध्ये कॅरी करू शकतो. नेब्युलेशनमध्ये बराचसा ड्रग हा अन्ननलिकेतून पोटात पण जातो, त्यामुळे बऱ्याचदा त्याचे सिस्टमिक साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. इनहेलर्समध्ये मॅक्झिमम ड्रग हा श्वसननलिकेत पोहोचला जातो, त्यामुळे इनहेलरची साईड इफेक्ट प्रोफाईल ही खूप कमी असते. तर मग काय नेब्युलेशनचा काहीच उपयोग नाही? असे नाही. 6 महिन्याच्या आतमधील बाळांमध्ये, दम लागणाऱ्या बाळांमध्ये, तसेच बाळांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असेल तर नेब्युलेशनच योग्य. आणि इनहेलरचा वापर रुटीन मेंटेनन्स थेरपी, माइल्ड टू मॉडरेट अस्थमाच्या अटॅकमध्ये होतो.